गर्भसंस्कार भाग 6. नमस्कार होणारे मातापिता हो, स्वागत आहे आपलं गर्भसंस्काराच्या या पवित्र प्रवासात. आज आपण पाहणार आहोत रागाचा गर्भावर परिणाम. माझ्या बाळा, आई तुझ्याशी बोलते आहे. तू प्रेमात आहेस, तू शांततेत आहेस, तू हुशार आणि गुणी आहेस. स्वामी आजोबा तुझं संरक्षण करत आहेत. श्री स्वामी समर्थ. एका गर्भवती आईला सतत लहान लहान गोष्टींवरून राग यायचा. घरात कोणी काही बोललं, एखादं काम नीट नाही झालं किंवा अजून काही झालं तर तिचं मन अस्वस्थ होई. एक दिवस ती रागात असताना तिच्या पोटात अचानक जोरात हालचाल सुरू झाली. ती घाबरली आणि तडक आजीला म्हणाली, अगं आजी, माझ्या पोटात कसं तरी होतंय. माझ्या बाळाला काही होत तर नाही आहे ना, की मी रागावली याचा काही परिणाम आहे हा? आजी हसत तिला म्हणाली, अगं बाळा, तू पाण्यात दगड टाकलास तर काय होतं? ती म्हणाली, लाटा उठतात. आजी म्हणाली, तसंच रागाचंही आहे. मन म्हणजे पाणी आणि गर्भातील बाळ त्या पाण्यातच वाढत असतं. आणि आपला राग म्हणजे दगड की नाही? तत्क्षणी ती स्वामींच्या फोटोसमोर गेली. खूप रडू लागली. स्वामी, मला सावळा, माझं बाळ, ती म्हणत ती तिथेच बसून राहिली. तिला स्वामींचा अंतरावाज ऐकू आला. अगं, राग हा क्षणिक असतो, पण त्याची लाट बाळाच्या मनापर्यंत पोचते. स्वामी पुढे म्हणाले, राग दाबू नकोस, पण ओळख आणि श्वासाने त्याला सोडून दे. तेव्हापासून ती राग आला की थांबू लागली. 1 श्वास, 2 श्वास आणि मनात म्हणू लागली, मी शांत आहे, माझं बाळ सुरक्षित आहे. स्वामींचं नामस्मरण ती सतत करू लागली. हळूहळू राग कमी झाला आणि गर्भात एक शांत स्थिर मन वाढू लागलं. श्री स्वामी समर्थ. रिमेडी. राग आल्यावर हात छातीवर ठेवा, डोळे मिटा, 3 वेळा खोल श्वास घ्या, जमेल तितका जोरात बाहेर सोडा. मग म्हणा, हा राग माझा आहे, तो मी इथेच शांत करत आहे. शेवटी पोटावर हात ठेवून बाळाला सांगा, तू सुरक्षित आहेस. फायदे: मन शांत व स्थिर होईल. मेडिटेशनमुळे एकाग्रता वाढेल. गर्भही हेल्दी आणि हॅपी वाढेल. श्री स्वामी समर्थ.